नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची चीनला भेट आणि त्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यामध्ये झालेली चर्चा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचं व्यापारिक उद्योगपतींचं एक शिष्टमंडळ चीनला भेट दिले आणि चीनच्या जिनपिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. पण ज्याप्रमाणे ट्रम्प यांची बोलचाल होती किंवा लँग्वेज होती ती कुठेतरी जिनपिंग यांच्यापुढं त्यांनी सरेंडर केल्याचं दिसून आलेलं आहे. आणि या चर्चेमध्ये हुर्मुझ खाडीमध्ये जो काही हुर्मुझचा समस्या निर्माण झाली आहे, तेल समस्या, त्या संदर्भात तसेच तायवानच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आवाज अमेरिकेने काढलेला नाही, ट्रम्प यांनी काढलेला नाही. कारण तायवानच्या स्वातंत्र्यावर चीन आक्रमण करते आहे, तायवान गिळंकृत करण्याचा प्रयत्न हा चीन करताय, हा कळीचा मुद्दा. पण या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एकही शब्द त्या संदर्भात काढला नाही. त्याचं हुर्मुझ खाडीवर इराणनं जी काही बंदी आणलेली आहे, नियंत्रण आणलेलं आहे, त्या संदर्भात देखील तो प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात अमेरिका जिनपिंग समोर झुकल्याचं दिसून आलेलं आहे. आणि अमेरिका आणि चीन यांच्या व्यापारी संबंध रुंदीगत व्हावं या दृष्टीनं मोठमोठे कंपनीचे उद्योगपती त्यांच्यासोबत होते. मग ॲपल असोत आणि किंवा गुगल आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिकांनी ज्यांनी स्वीकारलेले असे उद्योगपती देखील या ठिकाणी होते. आणि कालच्या दौऱ्यावरून असं दिसायला आलं का अमेरिकेने सपशेल माघार घेतल्याचं, चीन पुढे शरणागती घेतल्याचं दिसून आलेलं आहे. आणि पुढील काही वर्ष चीनच ही आर्थिक सत्ता काबीज करेल असं एकूण दिसून आलेलं आहे. अमेरिकेचं काही ठिकाणी वर्चस्व आहे, ते वर्चस्व ते अबाधित ठेवतील. पण इतर ठिकाणी चीनने ज्याप्रमाणे सर्व बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि कालच्या भेटीनंतर आता वेगवेगळ्या म्हणजे जगाचं अर्थकारण किंवा नीती बदलेल असं एकूण दिसून आलेलं आहे. की युरोप आणि अमेरिकेचा असलेला संघर्ष आणि आखातामध्ये अमेरिकेचा असलेला हस्तक्षेप हा कुठेतरी कमी व्हावा अशी जिनपिंग यांची इच्छा आहे. आणि आखातातील हस्तक्षेप अमेरिकेने जर कमी केला तर शांतता आखातामध्ये नांदेल किंवा जागतिक शांतता नांदेल असं एक चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे. ज्या पद्धतीनं जिनपिंग यांच्याशी शिष्टाचारानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलत होते त्यावरून ती बाजू दिसून आलेली आहे. ज्या पद्धतीने ते इतर देशांशी, मग भारताशी असो, पाकिस्तानशी असो किंवा युरोपांच्या काही देशांची असो, अमेरिकेची जी लँग्वेज किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाच्या संदर्भामध्ये जी ट्रम्पची लँग्वेज ही रफ अँड टफ असायची, परंतु चीन पुढे त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केल्याचं दिसून आलेलं नाही. आणि कुठेतरी जागतिक जे काही केंद्र अमेरिका धार्जिने होतं ते बदलू लागलेलं आहे. आणि ज्या एक नवीन 1945ला दुसऱ्या महायुद्धानंतर गेल्या 100 वर्षापर्यंत ज्या पद्धतीनं अमेरिकेने आपली दादागिरी चालू ठेवली, अमेरिका एक प्रबल ताकद म्हणून पुढे आली, पण त्याला आता कुठेतरी धक्का गेलेला आहे आणि चीनचं वर्चस्व या ठिकाणी झालेलं आहे. आता भारताच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे, कारण आखातातील युद्ध किंवा जागतिक स्थितीत बदललेली स्थिती आणि भारताचा सर्वात सीमालगत असलेला शत्रू हा चीन आणि त्याची ताकद वाढल्यामुळे भविष्यामध्ये चीनशी आणि भारताशी युद्ध झालं तर अमेरिका मदत आपल्याला करेल असं काही दिसून येत नाही. 1970च्या भारत चीनच्या युद्धामध्ये त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. आणि भारताने आपलं अस्तित्व ठेवायचं असेल, कुठेतरी आर्थिक नीती, परदेशी नीती जर भारताने आपलं हित जर ठेवायचं असेल तर आगामी काय ब्रिक्स राष्ट्राची जी आता शिखर संमेलन आहे आणि त्यामध्ये भारत
हा प्रमुख आहे, अध्यक्ष आहे ब्रिक्सचा. का भारत टर्न घेतो का हे बघायचं आहे. कॅनडासारखे देश, फ्रान्ससारखे देश यांनी चीनशी जुळून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि भारताच्या शेजारी असलेले राष्ट्र जे श्रीलंका असो, नेपाळ असो किंवा पाकिस्तान असो यांनी कुठेतरी रशियाशी, चीनशी दोस्ती केलेली आहे. आणि भारताने अमेरिकेच्या नादी लागून आपलं नुकसान करून घेतलेलं आहे. आणि आता ही शेवटची संधी मोदी सरकारला आहे. 10 ते 12 वर्षामध्ये अमेरिकेच्या नादाला लागून, भांडवलदारांच्या नादाला लागून भारताची अर्थव्यवस्था चौपट केलेली आहे मोदी सरकारनं. आणि या माध्यमातून आता आपल्याला संधी आहे की जी ब्रिक्स परिषद आहे, या परिषदेमध्ये आपण टर्न घ्यावा आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपापासून आपलं हे जोखड दूर करावं आणि त्या ठिकाणी आपली बाजू मांडावी. आणि भारताची आंतरराष्ट्रीय छबी सुधारण्याच्या दृष्टीनं, आर्थिक जी कोंडी तोडण्याच्या दृष्टीनं का भारत अमेरिकेपासून दूर जातो का हे काही बघण्याला लागत आहे. पण एकंद जे काही चित्र आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची चीन भेट ही दाखवून देत आहे की चीनचं वर्चस्व अमेरिकेने मानलेलं आहे. आखातामध्ये त्यांनी कुठेतरी इस्रायलच्या नादी लागून घोडचूक केलेली आहे. त्यामुळं त्यांची तर अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था चौपट झाली, पण जागतिक अर्थव्यवस्था देखील चौपट झालेली आहे. आणि याच्यातनं मार्ग काढण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न होईल असं चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि इराण आता या दृष्टीनं हॉर्मुझ खाडीवर आपलं वर्चस्व ठेवेल. आणि तायवान हा अमेरिकेने चीनला दिल्याच एकूण चित्र आहे. आणि आता जागतिक जे काही आहे अर्थकारण किंवा नीती ही बदल याबद्दल काही शंका नाही. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.